मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, पूर्वेकडचा आपला शेजारी देश बांगलादेश, ह्या बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्याच बांगलादेश भारतीय लष्कराने या बांगलादेशला जन्म दिला. या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्राची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. किंबहुना आपल्या लष्कराने या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला नसता तर हा बांगलादेश आज जगाच्या नकाशावरती दिसला पण नसता. साधारणतः 13 दिवस चाललेला हा संघर्ष होता आणि या 13 दिवसात नंतर बांगलादेशचा जन्म झाला आणि त्यानंतर म्हणजे साधारणतः हा बांगलादेश आज एक 54 वर्षांचा हा बांगलादेश आहे आणि याच्या प्रत्येक विकासाच्या प्रत्येक पायरीवरती भारताने ह्या देशाला मदत केली. मग त्याला आर्थिक स्वरूपाची मदत असेल, लष्करी स्वरूपाची मदत असेल, त्यांना जो पाहिजे तो सातत्याने सपोर्ट हा भारत देत गेला. मित्रांनो लक्षात घ्या की हा भारताच्या शेजारी देशांपैकी हा एकमेव असा एक देश आहे की ज्याच्याबरोबर भारताची सगळ्यात मोठी सीमारेषा आहे. भारताची बांगलादेशबरोबर असलेली सीमारेषा ही 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि ह्या दोन देशांमधला विश्वास एवढा मोठा होता, ह्या दोन देशांमधलं सहकार्य एवढं महत्त्वाचं होतं. कारण एक पद्धतीने भारताच्या मदतीने बांगलादेशचा जन्म झालेला असल्यामुळे आपली भूमिका ही पॅरेंटिंगची भूमिका होती, पालकाची भूमिका होती आणि त्या दृष्टिकोनातून भारताने सगळ्या प्रकारची मदत या देशाला केलेली होती. आणि त्याच पद्धतीने मात्र आज अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या बांगलादेशबरोबर गेली 54 वर्ष भारताने सर्वतोपरी मदत केली, ज्या बांगलादेशावरती भारताने मदतीचा वर्षाव केला आणि जेवढे आपल्याला शक्य तेवढे उपकार केले, परंतु आज तोच बांगलादेश जो आहे तो भारताच्या या मदतीला नाकारताना दिसतो आहे. भारताच्या या संपूर्ण प्रयत्नांवरती पाणी फिरताना दिसते आहे आणि 1971 नंतर भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये कधीही एवढा प्रचंड तणाव निर्माण झालेला नव्हता. एवढा प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे आणि जो मित्र देश बांगलादेश आपला होता तो आता भारताचं सगळ्यात मोठं सामरिक आव्हान बनलं आहे, ज्याला स्ट्रॅटेजिक चॅलेंज असं आपण म्हणतो. आणि नुकतंच भारतीय संसदेच्या स्टँडिंग कमिटीचा एक रिपोर्ट देखील आलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये देखील असंच म्हटलेलं आहे की आता बांगलादेश जो आहे हा भारतासाठी स्ट्रॅटेजिक चॅलेंज म्हणून हा पुढे आला आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी मात्र दोन्ही देशांमधले संबंध कमालीचे खराब झालेले आहेत, बिघडलेले आहेत हे दर्शवण्याकडे आहेत. भारत अतिशय संयम ठेवतो आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे, संयमी देश आहे. हा संयम आपण आपल्या इतर शेजारी देशांच्या बाबतीमध्ये देखील दाखवत असतो. मात्र आता हा भारताचा ह्या संयमाचा गैरफायदा बांगलादेश घेतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये, ज्या वेळेला तिथं शेख हसीना यांचं शासन होतं. शेख हसीना ह्या अवामी लीगच्या नेत्या आहेत आणि त्या 15 वर्ष ह्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये तिथं पहिले स्टुडंट प्रोटेस्ट सुरू झाले आणि मग नंतर बांगलादेशमधल्या मूलतत्ववादी संघटनांचा स्टुडंट प्रोटेस्टला पाठिंबा मिळाला आणि यानंतर आपण असं बघतो की तिथं सत्तांतर झालं आणि शेख हसीना यांना भारतामध्ये पळून यावं लागलं. त्या भारतामध्ये सध्या आश्रयाला आहेत आणि त्यानंतर आपण असं बघतो की तिथं मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली एक काळजीवाहू सरकार हे त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. मात्र या साधारणतः आपण असं बघू की या वर्षभरातल्या ज्या घडामोडी आहेत या वर्षभरातल्या घडामोडींमध्ये पूर्णतः भारतविरोधी कारवाया या देशामध्ये सुरू झालेल्या आहेत. विशेष सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की याच्यामुळे एक पद्धतीचा व्हॅक्यूम जो तिथं तयार झालेला होता, हा व्हॅक्यूम भरण्याचं कार्य किंवा ते पूर्ण करण्याचं कार्य तिथल्या मूलतत्ववादी संघटना करताना दिसून येत आहेत आणि भारताच्या विरुद्ध सातत्याने गरळ ओकली जात आहे. आणि आता आपण आज ह्या गोष्टीची चर्चा का करतोय, कारण वर्षभर जरी ह्या गोष्टी चाललेल्या असल्या तरी त्याची चर्चा आज आपल्याला यासाठी करावी लागते आहे की दोन अतिशय महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्यामुळे कळेल की बांगलादेश आणि भारत यांच्यातले संबंध हे किती प्रचंड तणावपूर्ण बनलेले आहेत आणि जो आपला मित्र होता तो आता आपला सगळ्यात मोठं आव्हान कसं बनलेलं आहे. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये ढाकामध्ये म्हणजे बांगलादेशच्या राजधानीमध्ये
भारताचा जो दूतावास आहे, या दूतावासावरती प्रचंड मोठा मोर्चा हा काढण्यात आला होता आणि त्यामुळे तिथले आपले दूतावासातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. 54 वर्षाच्या स्वतंत्र बांगलादेशच्या इतिहासामध्ये कधीही असा प्रकार घडलेला नव्हता की आपले जे परराष्ट्र खात्याचे आपले कर्मचारी आहेत, दूतावासातले कर्मचारी आहेत, यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला होता. इतका प्रचंड मोठा ते प्रोटेस्ट होतं, तो मोर्चा होता. आणि त्यानंतर भारताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, तो म्हणजे बांगलादेशमधले जे व्हिसा सेंटर्स आहेत ते भारताने तात्काळ बंद करून टाकले. त्याचप्रमाणे भारतामध्ये बांगलादेशचे जे हाय कमिशनर आहेत त्यांना भारताने बोलून घेतलं आणि गंभीर प्रकारची चिंता ही व्यक्त केलेली आहे. खरं तर बांगलादेश हा भारताच्या संयमाची परीक्षा पाहतोय, त्याचा गैरफायदा घेतोय, अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब अशी आहे की मोहम्मद युनूस यांचं ह्या कोणत्याही गोष्टीवरती अजिबात नियंत्रण नाही आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत स्फोटक भारतविरोधी वक्तव्य हे प्रामुख्याने बांगलादेशमधनं येताना दिसून येत आहेत, तिथल्या नेत्यांकडनं येताना दिसून येत आहेत. तिथं एक नॅशनल सिटीजन पार्टी म्हणून आहे, त्याच्या नेत्याकडनं त्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतो आहे. त्यांनी उघडपणे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं की आपल्या जे 7 सिस्टर्स म्हणजे आपले जे नॉर्थ ईस्टचे जे 7 प्रमुख राज्य आहेत, या राज्यांना आम्ही तोडू आणि त्यांना बांगलादेशमध्ये समाविष्ट करून घेऊ. एवढंच नाही आहे, तर या राज्यांपैकी काही राज्यांमध्ये जो फुटीरतावादी चळवळी आहेत त्या फुटीरतावादी चळवळींवरती नियंत्रण प्राप्त करण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. या फुटीरतावादी चळवळींना, त्या संघटनांना, त्यांच्या नेत्यांना उघडपणे आवाहन केलं गेलं की तुम्ही बांगलादेशमध्ये आश्रयाला या. हे आत्तापर्यंत कधी घडलेलं नव्हतं. अशा प्रकारचं स्टेटमेंट यानंतर त्यांच्या सोशल मीडियावरती ग्रेटर बांगलादेशचे मॅप प्रकाशित केले जात आहेत आणि त्यामध्ये नॉर्थ ईस्टचा जो भारताचा भाग आहे, जे आपले 7 राज्य आहेत, हे बांगलादेशचा भाग म्हणून दाखवले जात आहेत. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या अशा आहेत की शेख हसीना ज्यांना मागच्या महिन्यामध्ये बांगलादेशच्या तिथल्या एका न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली होती आणि त्यानंतर हे दबाव टाकतायत की शेख हसीना यांना भारताने बांगलादेशला हस्तांतरित करावं. मात्र जो एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी आहे त्या एक्स्ट्रॅडिशन ट्रीटीवरती मी एक व्हिडिओ केलेला होता, त्यामध्ये मी सगळे कायदेशीर मुद्दे सांगितलेले होते. एकतर बांगलादेश मधली आजची परिस्थिती कशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतावरती कोणताही आंतरराष्ट्रीय कायद्याचा दबाव नाही आहे की भारत त्यामुळे शेख हसीना यांना हँडओव्हर करेल, कारण त्यांच्या जीविताला प्रचंड मोठा धोका हा बांगलादेशमध्ये आहे. जर त्या बांगलादेशमध्ये परत गेल्या तर त्यांना, ज्याला मॉब लिंचिंग असं म्हणतो, की त्यांच्यावरती अटॅक केला जाऊ शकतो, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना तिथं हँडओव्हर करणं हे संयुक्तिक ठरणार नाही आहे. त्यानंतर एक आणखीन घटना बांगलादेशमध्ये मागच्या आठवड्यामध्ये घडली आणि ती घटना अशी होती की तिथं एक हाडी नावाचा युवा नेता होता आणि हा जो हाडी नावाचा युवा नेता होता हा सातत्याने भारत विरोधी वक्तव्य करत होता आणि या युवा नेत्यावरती फायरिंग झाली आणि ती फायरिंग जी होती ती आवामी लीगच्या काही कार्यकर्त्यांनी केली अशा प्रकारचा आरोप केला जातो आहे. आणि हे जे कार्यकर्ते आहेत ते भारत बांगलादेश जी बॉर्डर आहे ती क्रॉस करून भारतामध्ये आलेले आहेत अशा प्रकारचा आरोप केला जातोय. खरं तर बांगलादेशची जी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे त्यांनी क्लिअर केलेलं आहे की अशा पद्धतीने कोणीही बॉर्डर क्रॉस करून तिकडे गेलेलं नाही आहे. असं असतानाही भारतावरती ते आरोप केले जात आहेत. भारतावरती हे आरोप केले जात आहेत की भारत बांगलादेशच्या अंतर्गत कारभारामध्ये मोठ्या प्रमाणावरती हस्तक्षेप करतो आहे. मित्रांनो, याची कारणं प्रामुख्याने लक्षात घ्या की का बांगलादेशमध्ये सगळं घडतं आहे, वातावरण का तापवलं जातं आहे आणि त्याला जाती रंग हा प्रामुख्याने का दिला जातो आहे. बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 तिथं सार्वत्रिक निवडणूक आहे. खरं तर मोहम्मद युनूस निवडणुका घ्यायला अजिबात तयार नव्हते. त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय पण दबाव होता, त्यामुळे त्यांनी फेब्रुवारी 2026 इलेक्शन्स त्या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत. आणि आता ह्या इलेक्शनमध्ये आवामी लीग जो तिथला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला बॅन करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर या इलेक्शनमध्ये विशेष करून जमाते इस्लामी हा तिथला एक मोठी संघटना पण आहे आणि तो पक्ष पण आहे आणि त्यांच्या पुरस्कृतच तिथले सगळे आंदोलनं झालेले होते. यांचा प्रभाव वाढावा या दृष्टिकोनातून किंवा पुन्हा एकदा तिथं कम्युनल पार्टीज ह्या सत्तेमध्ये याव्या या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. दुसरा प्रयत्नाचा असा असू शकतो की कदाचित बांगलादेशची आर्मी ही आता न्यूट्रल आहे, ती हस्तक्षेप करत नाही आहे. अशा स्वरूपाने प्रक्षोभक प्रोटेस्ट करणं
हाय कमिशनवरती भारताच्या मोर्चा घेऊन जाणं, याच्या माध्यमातनं प्रामुख्याने आर्मीला प्रोव्होक केलं जाते की तुम्ही इंटरव्हीन करा, मग आर्मीचं इंटरव्हेन्शन झाल्यानंतर इलेक्शन पोस्टपोन पण होऊ शकतात. हा प्रकार देखील होत असल्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाहीये. विशेष करून तिथल्या ज्या जातीवादी पक्ष आहेत त्यांना आता निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अजेंडा उरलेला नाहीये. जो बांगलादेश आशिया खंडातली हायेस्ट ज्यांचा GDP किंवा GDP इकॉनॉमीचा ग्रोथ रेट होता, किंवा हायेस्ट एक्सपांडिंग म्हणा किंवा हायेस्ट स्पीडनी ज्यांची इकॉनॉमी ग्रो करत होती, तो बांगलादेशची इकॉनॉमी आता रसातळाला गेलेली आहे. जो प्रामुख्याने गारमेंटमधला एक मोठा एक्सपोर्टर म्हणून देश ओळखला जायचा, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. तिथं गरिबी, बेरोजगारीचा तर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे इलेक्शनमध्ये आता कोणताही मुद्दा नसल्यामुळे प्रामुख्याने भारताला विलन केलं जात आहे. मित्रांनो, बघा तुम्ही, नेपाळमध्ये असाच प्रकार घडलेला होता, ज्या वेळेला तिथं माओवादी पार्टीज ह्या सत्तेवरती आलेल्या होत्या. पाकिस्तानमध्ये देखील निवडणुकांमध्ये सातत्याने भारताला विलन ठरवलं जातं. नेपाळमध्ये हा प्रकार केला जातो. श्रीलंकेमध्ये देखील मागच्या इलेक्शन दरम्यान अनेकदा भारताला विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि आता सेम पॅटर्न जो आहे हा प्रामुख्याने बांगलादेशमध्ये घडताना दिसतो, की भारताला कुठेतरी विलन ठरवताना दिसून येते, की भारताचा हस्तक्षेप होतोय, अशा प्रकारचं चित्र निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र याच्या मागचा जो कुटील डाव आहे हा मोहम्मद युनूसचा आहे. आणि तो एक तर इलेक्शन पोस्टपोन करणं असतील किंवा आर्मीला हे करणं असेल, किंवा जर इलेक्शन घ्यायच्याच असतील तर प्रामुख्याने अवामी लीगला बॅन केलेलं आहे, पण ते इंडिपेंडेंटली कॉन्टेस्ट करू शकतात. पण इतर ज्या जातीवादी पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे सपोर्ट मिळावा, विशेष करून जमातला सपोर्ट मिळावा. आता मी मुद्द्याकडे येतो. मूळ भारताने कन्सर्न होणं का गरजेचं आहे? मित्रांनो, गेल्या 1 वर्षामध्ये जमातच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तान जवळ यायला लागलेले आहेत. गेल्या 1 वर्षांमध्ये पाकिस्तानचे अनेक लष्करी अधिकाऱ्यांची भेट ही बांगलादेशला झालेली आहे. विशेष करून ISIच्या अधिकाऱ्यांची भेट ही बांगलादेशला झालेली आहे. आणि हे सगळं करून आणण्यामधला जो प्लॅटफॉर्म आहे हा प्रामुख्याने जमातचा प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे बांगलादेशचे फॉरेन मिनिस्टर देखील पाकिस्तानला जाऊन आलेले आहेत. मोहम्मद युनूस यांनी चीनला पण उघडपणे आव्हान केलं होतं की त्यांनी या सगळ्या नॉर्थ ईस्ट सगळीकडे इंटरव्हेन्शन करावं. विशेष म्हणजे चायना, बांगलादेश आणि पाकिस्तान हे येताना एकत्र येताना दिसत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जो आसिम मुनीर आता पाकिस्तानचा सर्वेसर्वा झालेला आहे, एक पद्धतीने लष्करी हुकुमशहा झालेला आहे, आणि जो आता तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख होऊन बसलेला आहे, पुढची 5 वर्ष तो राहणार आहे. याच्या संदर्भामध्ये यापूर्वी पण मी काही व्हिडिओज केलेले होते की तो किती फंडामेंटलिस्ट आहे आणि त्याला कशा पद्धतीचं एकूण साऊथ एशियामधलं वातावरण तयार करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्याला चीनकडनं आणि पाकिस्तानकडनं धोका होता. त्या दृष्टिकोनातून आपण आपली सैन्याची किंवा लष्करी व्यूहरचना केलेली होती. मात्र आता भारताला पहिल्यांदा गांभीर्याने विचार करावा लागेल आपल्या ईस्टर्न नेबरचा. कारण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की आपली इंडिया चायना बॉर्डर असेल त्या ठिकाणी आपली पेट्रोलिंग असेल, भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे त्या ठिकाणी आपली फेन्सिंग असेल, ही उत्तम पद्धतीने झालेली आहे, कारण आपलं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन आहे. मात्र एक बाब मित्रांनो अगदी आवर्जून मी तुम्हाला सांगतो, भारत आणि बांगलादेश यांच्यामधली 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि तिचं पूर्ण फेन्सिंग झालेलं नाही आहे. आणि हा कदाचित एक भाग असू शकतो की आपले मैत्रीचे रिलेशन्स होते, शेख हसीना सपोर्टिंग गव्हर्नमेंट तिथं होती. मात्र आता आपल्याला धोका आहे तो प्रामुख्याने सिक्युरिटी चॅलेंज जे आहे की तिथनं मोठ्या प्रमाणावरती इन्फिल्ट्रेशन हे होऊ शकतं. याचे भारताला परिणाम भविष्यामध्ये सहन करावे लागू शकतात. त्यामुळे एक तर त्या सीमारेषेचं फेन्सिंग करणं, तिथली गस्त वाढवणं हा आपल्यासाठी पाठ राहील. आणि आता भारताला 3 ठिकाणांवरनं धोका हा दिसतो आहे. नॉर्दर्न साईडला चायना आहे, वेस्टर्न साईडला पाकिस्तान आहे आणि ईस्टर्न साईडला बांगलादेश आहे. आणि कधी नव्हे ते रिलेशन्स एवढे प्रचंड प्रमाणामध्ये खराब झालेले असताना भारताचे सिक्युरिटी चॅलेंजेस येत्या काळामध्ये वाढताना आपल्याला दिसून येणार आहेत. त्यामुळे आपण या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष राहणं हे गरजेचं आहे. खरं तर भारत हा अत्यंत संयमी देश आहे. जसं पाकिस्तान आपलं न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग 98 पासून करत आला आणि लचके दहशतवादाच्या माध्यमातून आपले लचके तोडत आलेला आहे, तशाच पद्धतीने आता काहीसा प्रकार हा बांगलादेशच्या बाबतीमध्ये घडताना दिसतोय. मित्रांनो, मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये वक्तव्य केलेलं होतं की पाकिस्तान हा नवा अफगाणिस्तान बनणार आहे. पण आता तिथलं तालिबान शासन जे आलेलं आहे ते आपल्या चुकांमधनं सुधारतं आहे आणि आता तालिबान शासनाने खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारणा केलेल्या आहेत. त्यामुळे माझं दुसरं वाक्य असं होतं की बांगलादेश आता पाकिस्तान बनतो आहे.
मात्र ते वाक्यावरती मी कायम राहील. जरी पाकिस्तान अफगाणिस्तान बनला नाही, कारण पाकिस्तान वर्स्ट आहे, अफगाणिस्तान खूप सुधारतो आहे, मात्र बांगलादेश आता पाकिस्तान बनतो आहे. आणि हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. ज्या बांगलादेशनी आर्थिक विकासाचा एक अत्यंत उत्तम पायंडा इस्लामिक देशांपुढे उभा केलेला होता, की आम्ही आर्थिक विकासाच्या आधारावरती गरीब जनतेला कशा पद्धतीने मेनस्ट्रीममध्ये आणू शकतो, बेरोजगारी असेल, बाकी इतर सगळ्या समस्या असतील, आरोग्यापासून याच्यावरती कशी मात करू शकतो, कशा प्रकारे एक्सपोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग नेशन बनू शकतो, तोच बांगलादेश आज फंडामेंटलिस्ट मूलतत्ववादाच्या दिशेने जातो आहे. आणि भारतासाठी हा ग्रेट सिक्युरिटी चॅलेंज असणार आहे भविष्यामध्ये.